की रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी आपल्या रूममध्ये असते आणि त्याच वेळेला ती आता कपाटातून ना ते घुंगरू बाहेर काढते जे की पायात घालायचे असतात. ते घुंगरू जेव्हा ती बाहेर काढते तेव्हा त्या घुंगरूंकडे ती एकटक बघत असते. तिला आता एकदम छान वाटत असतं ते घुंगरू हातात घेतल्यावर. मग आता तिला असं वाटतं की ते घुंगरू आताच आपल्या पायात घालावे की काय, आणि त्याचसाठी ती आता इकडे तिकडे बघत असते. अर्णव तर आता तिच्या मागे येऊन उभा असतो. तर ईश्वरीला अर्णव बोलत असतो की काय झालंय मिस इंदौर. मग ईश्वरी म्हणते की काय नाही. मग आता अर्णव बोलतो की डान्सची प्रॅक्टिस करायची सुरुवात करायची वाटतं. मग तेव्हाच ना ईश्वरीच्या हातामध्ये जे घुंगरू असतात ना ते अर्णव पाहतो, आणि त्यामुळेच ना अर्णव ते घुंगरू हातात घेऊन लगेचच ते घुंगरू घालून द्यायचा तिला प्रयत्न करत असतो. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर कशासाठी, पण आता अर्णव काही ऐकायला तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की स्पेशली तुझ्यासाठी, म्हणजे मला असं वाटतं की तू जर आतापासूनच प्रॅक्टिस सुरू केलीस तर ती बरी पडेल, आणि म्हणूनच मग आता त्यांची प्रॅक्टिस करायचं ठरतं. मग आता त्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या असतात की काय काय करायचं आहे ते. मग तेव्हाच अर्णव जो आहे तो खाली बसतो आणि ईश्वरीच्या पायामध्ये आता ते घालून देत असतो. मग तेव्हाच ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर एवढ्या रात्री. अर्णव म्हणतो तुला प्रॅक्टिस करायची आहे ना, मग काय तेव्हा वेळ काय बघायचा नसतो, चल. मग आता असं बोलून तो तिला आपले पाय पुढे करायला सांगतो आणि तिच्या पायामध्ये ते घुंगरू बांधून देतो. जसे आता तिच्या पायामध्ये तो घुंगरू बांधून देतो ना, तसं मात्र आता ती त्याच्याकडे बघत राहते. आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं मिस इंदौर, बघतेस ना, मग आता कसं वाटतंय. मग तेव्हाच ना खरं तर ईश्वरी ही हातात घुंगरू घेऊन उभी असते. तिला पडलेलं स्वप्न असतं, म्हणजे अर्णव तिला त्या पायामध्ये ते घुंगरू वगैरे बांधून देतोय ना, हे सगळं काही ईश्वरीला पडलेलं स्वप्न असतं. कारण ईश्वरीच्या हातामध्ये ते घुंगरू असतात. आणि मग काय ईश्वरी त्या घुंगरांचा जसा आवाज करते ना, तसा आता अर्णव झोपलेला असतो आणि त्याला जाग येते. तो आता इकडे तिकडे पाहू लागतो आणि तो आता ईश्वरीला म्हणत असतो की काय चाललं आहे मिस इंदौर तुझं, किती वाजले तुला काही कळतं आहे का, आणि एवढ्या रात्री आता तू हे घुंगरू का घेऊन बसले आहेस. मग आता ईश्वरी अर्णवला सांगत असते की ते काही ते प्रॅक्टिस. मग आता अर्णव म्हणतो ही काही प्रॅक्टिसची वेळ आहे का रात्रीचे घुंगरू घालून घ्यायची. मग आता अर्णव जेव्हा तिला हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा कुठे जाऊन ती भानावर येते. म्हणजे तिला ना आधी हे सगळं स्वप्न पडलेलं होतं की अर्णव तिच्या बाजूला बसला आहे, तिच्या पायामध्ये घुंगरू घालून देतोय ना, हे सगळं पडलेलं खरं तर तिचं स्वप्न होतं. आणि मग जेव्हा तिला ह्या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा ती अर्णवकडे पाहू लागते आणि अर्णवला आता म्हणत असते की नाही नाही अर्णव सर सॉरी. मग अर्णव म्हणतो की आता तू हे घुंगरू घेऊन बसली आहेस, तुला कळतं आहे का, या घुंगरूंचा जर आवाज खाली गेला ना तर आजीला जाग येईल आणि आजीला ना तर अटॅकच येईल. असंही आता जो अर्णव आहे तो आता ईश्वरीला बोलत असतो. जसं आता अर्णव या सगळ्या काही गोष्टी ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी शांतच राहते. आधी ईश्वरीला वाटतं की अर्णव आपल्यासाठी किती काय काय चांगला विचार करतो आहे ना, म्हणजे आपल्यासाठी पायात तो घुंगरू घालून देतो आहे, आपल्याला नाचण्यासाठी प्रोत्साहित करतो आहे. पण हे सगळं काही तिचं स्वप्न होतं. कारण अर्णव जेव्हा आता तिच्यावर ओरडायला लागलेला होता ना, तेव्हा ती आता त्या स्वप्नातून बाहेर आलेली असते. अर्णव तिला ओरडतो सुद्धा, एवढ्या रात्री हे घुंगरू वगैरे ना घेऊन फिरू नकोस, असंही आता तो तिला बोलत असतो. पण इकडे ती ऐकते कुठे. अर्णव आता तिला चक्क म्हणतो की आजीला ना खाली अटॅक येईल या घुंगरांचा आवाज आता ऐकून. कारण रात्रीचे घुंगरू जर घातले तर माहितीच आहेत ना की लोकांना काय वाटतं आणि काय नाही ते. तसंच काही ते आजीला वाटेल आणि म्हणून तो बोलत होता की ते घुंगरू काढून ठेव आणि झोप. मग आता ईश्वरीसुद्धा शांत राहते. ईश्वरी आता दचकते. मग ईश्वरीला कळतं की हे तर आपल्याला आता पडलेलं स्वप्न होतं. मग ती आता त्या सगळ्या स्वप्नातून जे आहे ती बाहेर येते आणि आता अर्णवला सांगत असते की हो हो करते मी, हे सगळं आवडते, असंही आता ती अर्णवला सांगू लागते. मग आता अर्णवला तिने सांगितल्याबरोबर अर्णवही तिला म्हणत असतो की नशीब कळत आहेत काही गोष्टी व्यवस्थित, कळत आहेत ना तर त्या प्लीज व्यवस्थित कर, असंही आता तो तिला म्हणत असतो.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरीसुद्धा ते घुंगरू जे आहेत ना ते नीट ठेवून देते, कारण तिलाही वाटतं की चला आता ह्या घुंगरूंना आता आपण घेऊन बसलो तर उशीर होईल. पण तिला ना अर्णवचं ते स्वप्न पडलेलं ना आठवतं की तिच्या बाजूला अर्णव आला आहे आणि हे सगळं काही. ते दुसरीकडे सौदामिनी जी आहे ती फोनवर बोलत असते. सौदामिनीला आता म्हटलं जात असतं वल्लरीने कॉल करून, माझ्याकडे एक आयडिया आहे, तुमचं काही झालं आहे का नक्की? मग तेव्हाच ना सौदामिनी म्हणत असते की कसली आयडिया आहे तुझ्याकडे ती सांग ना, म्हणजे तुझ्या सगळ्या आयडिया ज्या आहेत ना त्या प्रत्येक वेळेला फ्लॉप होत असतात आणि म्हणूनच मग मला असं वाटतं की आत्ता कोणती आयडिया आहे आणि तू काय करणार आहेस असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ना माझ्याकडे ना बरीच अशी आयडिया आहे आणि तेच मग तुमचा जो प्लॅन आहे तो फुल वर्कफुल आहे का? मग तेव्हाच ना वल्लरी म्हणत असते की हो, जर ह्या स्पर्धेमध्ये मला सांगा जर ऐन वेळेला हजरच नाही राहिली ईश्वरी तर काय, मग ह्या स्पर्धेतून ती बादच होणार आहे ना, मग त्या सगळ्याची सोय मी करणार आहे असंही आता ती म्हणत असते. म्हणजे आता तू काय करायचं ठरवलं आहेस असं देखील आता विचारलं जातं. तेव्हाच ना ती आता म्हणत असते की मी प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते प्लॅन सक्सेस होणार आहे, मग त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार आहात ते सांगा. त्यावर सौदामिनी म्हणते की आपली आधीच डील ठरली आहे ना, त्या पद्धतीने तुमच्या मनासारखं सगळं काही होणार आहे, तेवढा विश्वास ठेवा माझ्यावर. पण माझं हे काम करा, काही झालं तरी दोघंही जण ना या स्पर्धेमध्ये यायला नकोत. आणि मग आता इथे नम्रताला वल्लरी कामाला लावायचं ठरवत असते. ते दुसरीकडे आता राकेश जेलमध्ये बसलेला असतो आणि जेव्हा राकेश तिथे बसलेला असतो ना तेव्हा मात्र आता राकेशला जे आहे ते खरं तर काही सुधरत नसतं, कारण त्याला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायचं असतं. तेच आता त्याला नेहमीप्रमाणे जे ताट वगैरे दिलं जातं ना ते आता ठेवलं जातं त्याच्यासमोर आणि मग जेव्हा त्याला आता ते ताट वगैरे दिलं जातं त्याच्यामध्ये डाळ भात आणि हे सगळं काही असतं. तेव्हाच ना तो त्या ताटाकडे बघत असतो आणि तेव्हा त्या ताटाकडे बघून झाल्यानंतर तो हवालदाराला म्हणत असतो की माझे आता हे दिवसही जातील, लवकरच ना मी आता मटण चिकन बिकन खाणार आहे. मग आता जेव्हा तो हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता तिथे आता इन्स्पेक्टर आलेले असतात आणि मग ते आता म्हणत असतात की बापरे, कशी कशी माणसं स्वप्न बघतात ना, म्हणजे विचारही केला नव्हता एवढी भयंकर अशी स्वप्न माणसं बघतायत. मग तेव्हाच ना इन्स्पेक्टरही त्याला म्हणत असतात की जे काही गपगुमान दिलं आहे ना ते गपगुमान खायचं तर मटणाच्या विषयी करतोय तुला, आणि मटण कधी भेटणार आहे रे? मग आता तो राकेश म्हणत असतो की इथून मी जेव्हा सुटेन ना तेव्हा मला भेटेल, मग आता लवकरच मी इथून सुटणार आहे असं देखील आता तो म्हणत असतो. मग आता कसा तू लवकर सुटतोस ना ते मीही बघतो असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र इथे असणारा राकेश हा शांत राहतो, पण जे पोलीस असतात ना ते मात्र त्याच्याकडे पाहून हसू लागतात आणि जेव्हा त्याच्याकडे पाहून ते हसतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा जो राकेश आहे तो म्हणत असतो की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय तर असं वाटतंय, पण लवकरच ना माझ्या आयुष्यात मटण चिकन ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. पण त्या इन्स्पेक्टरला इथे ना हसूच येत असतं हे सगळं काही ऐकून. तेच आता दुसरीकडे मात्र त्या राकेशने सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग ना एकदम परफेक्ट केलेलं होतं की कुठे काय काय करायचं आहे या संदर्भात. तेच आता त्याने आता मटण खायची जी सोय केलेली असते ना ती उगाच केलेली नसते, कारण त्याच्या डोक्यामध्ये ना त्या संदर्भातले प्लॅनिंग सुरू असतात ना, आणि यासाठी त्याने हे सगळं काही केलेलं असतं. मात्र आता त्याला बघूनच ना इकडे त्या इन्स्पेक्टरना हसू येत असतं, कारण राकेश आहे ना एवढ्या मोठ्या केसमध्ये अडकला आहे की जो कधीही बाहेर येऊ शकणार नाही आणि त्यामुळेच ना आता त्याला बोललं जात असतं. तेव्हाच तर गेल्यानंतर राकेश एकटाच बडबडत असतो आणि तो म्हणत असतो की तुम्हाला नाही कळणार हो मला जे जे काही वाटतंय ते, असंही आता म्हटलं जात असतं. कारण राकेशला कॉन्फिडन्स असतो, त्याने ठरवलेलं असतं ना की तिकडनं त्याची सुटका करून घ्यायची, म्हणूनच मग आता या सगळ्या काही गोष्टींचं प्लॅनिंग तो करत असतो. कारण आता राकेशला माहिती असतं की काही झालं तरी इथून बाहेर पडून ना थेट घाव घालायचा आहे तो अर्णववर, कारण अर्णव त्याच्या आयुष्यातून त्याला आता उठवायचा आहे. तेच दुसरीकडे आता सगळीजणं बाहेर बसलेली असतात, अंजली अर्णव काम करत असतात. तेच आता वल्लरी मामा आकाशही असतात, नम्रता चहा पाण्याचं बघत असते. तेच आता ईश्वरी किचनमधून येते आणि आजीसुद्धा ईश्वरीसोबत असते. आजीही ईश्वरीसोबत असताना ना दोघीही जणी हसत हसत तिथे आलेल्या असतात. तेच आता आजी ईश्वरीला म्हणत असतात की तुला कधी काही सुचेल ना, काहीच सांगता येत नाही. तेच आता ईश्वरीचा धक्का अर्णवला इथे लागतो. अर्णव म्हणत असतो की तुला समोर बघून चालताही येत नाही का, लक्ष देता येत नाही का? त्यावर आता आजी बोलत असते की अरे राहू दे, काय त्याच्यात एवढं, नको चिडचिड करू.
असंही आता म्हटलं जात असतं. अर्णव म्हणत असतो, पण समोर काय ठेवले काय नाही या गोष्टीकडे जरी जरा लक्ष देत जा ना, समोर काय घडतंय तेही बघत जा, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना इकडे आजी म्हणत असतात की बघ ना, ईश्वरीने ना एक भन्नाट अशी आयडिया दिली. म्हणजे बघ ना, आपल्याकडे लाल रंग वापरायचा असेल तर आपण कुंकवाचा वापर करू शकतो त्या, किंवा मिठाचाही वापर करू शकतो. पिवळा रंग हवा असेल तर आपण हळदीचा वापर करूया. म्हणजे आपल्याला नॅचरल रंग जर आपण वापरले ना, तर खरंच ना आपल्यासाठी ही स्पर्धा खूपच जास्त वेगळी ठरणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता जेव्हा ही कल्पना सांगतात तेव्हा अर्णव सांगत असतो की खरंच आजी, खरंच खूप छान आहे ही कल्पना. तर आजी म्हणतात, ही कल्पना काही माझी नाही आहे, तुझ्या बायकोचीच आहे, ईश्वरीची. मग आता ईश्वरीला कधी काही सुचेल ना, काहीच सांगता येत नाही. मामाही आता ईश्वरीचं कौतुक करत असतात, कारण आता ईश्वरी ना काही युनिक करायचं असंच नेहमी ठरवत असते. कारण स्पर्धेमध्ये ना त्यांना आता एक चार चांद आणायचे असतात. तेच आता बरोबर नम्रताचं लक्ष असतं की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टींकडे. मग आता नम्रताही विचार करत असते की आपणही शांत बसून चालणार नाही, काहीतरी करावं लागेल. तेच आता ईश्वरीला स्पर्धेतून बाद करण्यासाठी नम्रता थोडं आता डोकं चालवायचं काम करत असते. तेच दुसरीकडे मात्र आता मामा जे आहेत ते आता ईश्वरीचं कौतुक करत असतात आणि ईश्वरीला सुद्धा आता म्हणत असतात की आम्हाला माहिती आहे तू जे काही करशील ते परफेक्ट करशील ते, आणि त्यामुळेच ना टेन्शनचं तर कारणच नाही, असंही आता म्हटलं जातं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता वल्लरी जी आहे ती मात्र नम्रताला डोळ्याने इशारा करत असते. तेच आता मामा जे आहेत ते आता आजीला किचनमध्ये घेऊन जातात, कारण त्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ आजींकडून करून घ्यायचा असतो. मग तेव्हाच ना इकडे असणारी अंजली म्हणत असते की हा मामाचा ना काहीच भरोसा नाही आहे, कधीही काही करत असतो, असंही आता बोललं जात असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा या अशा घडत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा अर्णव जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की राहू दे, मामाला जर काही खायची इच्छा असेल तर खाऊ दे ना. मग त्यात काय, इकडे आता गप्पा चालू असतात. तेच आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की पुढचं काय करायचं आहे, काही ठरवलं आहेस का. मग ईश्वरी म्हणत असते की काही सुचत नाही आहे. आकाशही आता ईश्वरीच्या बाजूला बसलेला असतो. आकाश आणि ईश्वरी हे दोघंही जण ना आता थोडं स्क्रोलिंग करत असतात की आपल्याला युनिक आणि व्यवस्थित काय करता येईल, कारण आकाशने सुद्धा ना अजून कसलंच नियोजन केलेलं नसतं. स्पर्धा अगदी जवळ आलेली असते, पण त्यांना असं परफेक्ट युनिक असं काही कन्सेप्ट भेटतच नसते, आणि त्यामुळेच ना थोडं का होईना स्क्रोलिंग आता ते दोघंही जण करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी बरोबर अर्णवकडे बघत असते. तेच वल्लरी आता नम्रताकडे इशारा करून बोलत असते, कारण तिला असं वाटत असतं की नम्रता या सगळ्यामध्ये कुठेतरी कमी पडते, कारण ईश्वरीची तयारी नाही जोरदार सुरू असते. आणि म्हणूनच मग ती तिला डोळ्याने इशारा करून सांगत असते की बघितलंस का, तूच मागे आहेस, आणि ईश्वरी बघितलंस का, काही ना काही करून प्लॅनिंग करून पुढे जात आहेस की, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की आपण जे कलरचं कॉम्बिनेशन ठरवलं ते ठीक आहे, पण डान्सचं काय करायचं आहे. हो, मला ते सुद्धा वाटतंय, पण त्यासाठी सुद्धा काहीतरी वेगळी कल्पना करायलाच हवी ना डान्ससाठी, म्हणजे काही वेगळा प्रकार, असंही आता म्हटलं जात असतं. तर अंजली त्याचसोबत ईश्वरी आता मोबाईलवर थोडं काही ना काही बघत असतात. मग तेच ना आकाशही ईश्वरीला काहीतरी गोष्टी मोबाईल्समध्ये दाखवत असतो, आणि ते दोघंही जण जे आहेत ना ते मोबाईलमध्ये इतके रमून जातात ना की त्यांनाही भान नसतं की आता वेळ कुठे होतोय, काय होतोय. पण इकडे आता वल्लरीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू असतात, आणि ती आता नम्रताला खुणवत देखील असते. मग इकडे आता नम्रताला जेव्हा ती आता खुणवते ना, तेव्हा मात्र आता नम्रता जी आहे ती आता पाहतच राहते. मग तेव्हाच नम्रताला आता वल्लरीने प्लॅनिंग सांगितलेलं असतं. प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये निघून जातात, आणि जसे आपापल्या रूममध्ये सगळेजण निघून जातात ना, तेव्हा मात्र आता नम्रताने ईश्वरी खाली येणार हे ओळखलेलं असतं. आणि जेव्हा नम्रता ओळखते की ईश्वरी आता खाली येणार आहे, त्याच वेळेला ती आता परफेक्ट प्लॅनिंग करायचं ठरवते. ती जाऊन पाहते की आता ती कुठे आहे. म्हणजेच आता जर ईश्वरी रूममध्ये असेल तर आता ईश्वरी जेव्हा रूममध्ये असेल ना, तेव्हाच ती बघत असते की आता ईश्वरी खाली येणार आहे. नम्रताने बरोबर बघितलेलं असतं, आणि नम्रता हे सगळं बघूनच ना पटकनी खाली उतरते. मग आता ती विचार करत असते की चला, आपल्याला हीच संधी आहे, काही झालं तरी हिला पाडायची. आणि म्हणूनच मग आता त्या संदर्भातलं प्लॅनिंग आता तिचं सुरू होतं. तिने आता
मांजा आणलेला असतो आणि मांजा जेव्हा ती घेऊन येते ना, मग तोच मांजा ना तिला आता तिथे बांधायचा असतो. तिला असं वाटतं की जर आपण हा मांजा जर इथे बांधला ना, तर आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत ना त्या सक्सेस होतील आणि त्याचसाठी तिचं प्लॅनिंग सुरू असतं. मग आता ती जिन्यावर मुद्दामून तो मांजा बांधते, जेणेकरून ना त्या मांजावरून घसरून काही झालं तरीसुद्धा आता ती पडेल आणि त्याचसाठी हे सगळं काही प्लॅनिंग सुरू असतं. मांजावरनं घसरून जर ती पडली तर आपल्याला जे हवं आहे ते सक्सेस होईल, असाही विचार ना नम्रता आता करत असते. आणि नम्रता जेव्हा या सगळ्याबद्दल बोलत असते, विचार करत असते, तेव्हा मात्र नम्रताने त्या जिन्यावरनं आता तो मांजा व्यवस्थित फिट केलेला असतो. आणि जेव्हा ती आता मांजा व्यवस्थित फिट करते ना, तेव्हा मात्र आता ती बघत असते की ईश्वरी आता येणार आहे आणि यासाठी तिने ह्या सगळ्याची सोय केलेली असते. आणि जेव्हा ईश्वरी येणार आहे हे कळतं पर्यंत तिने तो मांजा ना तिथे बरोबर फिट करून ठेवलेला असतो, जेणेकरून जशी ईश्वरी येईल तशी आता ती तिथून पडेल. मग आता जशी तिने हे सगळं काही फिट केलेलं असतं, तेव्हाच ती विचार करत असते की कधी एकदा ही येते. मग आता ती बघत असते आणि मुद्दामून ना तिने आता आवाजसुद्धा दिलेला असतो की इशू इशू कुठे आहेस तू. आता ती मुद्दामून तिथे भाजीच निवडत बसलेली असते आणि तिने आवाज देऊन तिला आता बोलवून घेतलेलं असतं. कारण तिला असं वाटत असतं की जर इशू आपण घाईघाईत बोलवलं तर ती कोणताही विचार न करता सरळ चालत येणार आणि मग तिचं लक्ष नसणार आणि तिचं लक्ष नसलं तर आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या सक्सेस होतील, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्याचसाठी तिचं प्लॅनिंग आता सुरू असतं. ती मुद्दामून इशूला आवाज देऊन देऊन बोलवत असते, तरी इशू जे आहे ती मात्र आता येणारच असते. कारण इशूचे ना कपडे वगैरे घडी करून झालेले असतात आणि ती त्याच ह्याच्यामध्ये पटापट का होईना विचार करत खाली येत असते. कारण हातात तिचे कपडे असतात आणि ती मोजत असते आणि या संधीचा फायदा ना नम्रताने करून घेतलेला असतो. तर दुसरीकडे आता वल्लरीसुद्धा बघत असते की हे काय चाललंय, कसं चाललंय, सक्सेस होतोय की नाही प्लॅनिंग, याकडे तिचं लक्ष असतं. कारण तिलाही वाटत असतं की हे प्लॅन जर सक्सेस झालं ना तर आपलं सगळंच काही पावलं, म्हणजेच आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या होतील सक्सेस. मग आता नम्रताही खुश असते. नम्रता आता ईश्वरीकडे पाहत असते, कारण ईश्वरी ना कपड्यांना बघत बघत हळूहळू का होईना येत असते. मग तेव्हाच ना दुसरीकडे नम्रता बघते की चला आपण जे ठरवले ते फायनली सक्सेस होते. पण इकडे ईश्वरीच्या पाठीशी ना तिचा गणूबाप्पा असतो, काही झालं तरीसुद्धा. कारण ईश्वरीच्या हातात ना एक कपडे जे आहेत ना ते आता खाली पडतात. जसं आता ईश्वरीच्या हातातला कपडा खाली पडतो तसं आता ईश्वरी तो कपडा उचलायला जाते आणि जसं कपडा उचलते ना तेव्हा तिला तिथे बांधलेला तो दोर दिसतो. आणि मग आता ती म्हणत असते की इथे कोणी मांजा बांधून ठेवला आहे. मग आता ती आजूबाजूला बघते की हे सगळं केलं तरी कोणी आहे. मग तरीसुद्धा तिला काही कळत नसतं. पण ती आता म्हणत असते की बघ ना नमुताई, इथे कोणीतरी मांजा बांधून ठेवला आहे. मला तर वाटतं ना हे सगळं कोणीतरी मुद्दामूनच केलेलं आहे. आता जर मी बघितलं नसतं तर माझा पाय पडला असता आणि मी पडले असते. पण आता ऐनवेळेला तिने स्वतःला ते सावरलेलं असतं. तेच नम्रताच्या लक्षात येतं की आता आपलं काही खरं नाही, म्हणजेच आता हिने परफेक्ट ओळखलेलं आहे. मग आता काय करायचं हाही विचार ना ती आता करू लागते. आणि म्हणूनच मग ती आता इकडे तिकडे बघत असते. जेव्हा ती आता इकडे तिकडे बघते ना तेव्हा मात्र नम्रता लगेच तिला म्हणते, अगं इशू हे तर बघ ना माझ्या हाताला सुद्धा लागले. असं बोलून ती आता विषय बदली करायचा प्रयत्न करत असते. आणि मग ती आता ईश्वरीला म्हणत असते की इशू मी काय म्हणते, तू बाकी सगळी तयारी केली आहेस का गं. म्हणजे मला असं वाटतं की आपण ना कुठेतरी कमी पडायला नको. मग वल्लरी तर आता पाहतच राहते, कारण वल्लरी विचार करते की काय चाललं आहे या नम्रताचं. एकतर प्लॅन सक्सेस नाही झाला आहे आणि तिला स्पर्धेबद्दल विचारत बसली आहे. इकडे नम्रताला असं वाटत असतं की ती या सगळ्यात अडकू नये ना, आणि यासाठी ती आता मुद्दामून विषय बदली करून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते. आणि मग तेव्हा इशूच्याही मनात काही नसतं. बिचारी इशू जी आहे ना ती मात्र आता म्हणत असते की हो गं, खरं तर मलाही काही सुचत नाही आहे की काय करावं. मी सुद्धा मुळात ना तेच विचार करते की काहीतरी तर करायला हवं ना, कारण असाच वेळ घालवून चालणार नाही आहे आपल्याला जर काही जमत नसेल ना तर असं चालणार नाही आहे. आपण दोघींनीही ना मिळून बसून प्लॅनिंग करूया की कसं काय काय करायचं आहे ते, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी जी आहे ती बघत असते आणि ह्या दोघींचं काय चाललंय ते समजत नसतं. तेच आता ईश्वरीला ती म्हणत असते की तू आता कुठे चालली आहेस हे कपडे घेऊन. तर ईश्वरी म्हणत असते की हे कपडे घेऊन ना मी जरा बाहेर जाते, तिथे टाकायचे आहेत ना ते कपडे, म्हणूनच. मग आता नमू म्हणत असते इतकंच ना, दे मला, तू नको काळजी करू,
करूस, बाकी तुला काही करायचं असेल काम वगैरे ते करून घे, असं बोलून नमू आता इशूच्या हातातनं ते कपडे काढून घेते. कारण तिला असं वाटत असतं की इशूने जे आहेत ना ते जास्त काही विचार करायला नको, कुठेतरी जास्त तिचं डोकं लावायला नको आणि त्याचसाठी ती तिला आता मदत वगैरे करायचा प्रयत्न करत असते. तेच आता लांबून हे सगळं वल्लरीने पाहिलेलं असतं. वल्लरीच्या लक्षात येतं की काही झालं तरी या नम्रताला काही काम जमत नाही आहे. म्हणजे बरेच प्रयत्न करते ही नम्रता, पण नम्रताचा प्लॅन हा काही सक्सेस होत नाही आहे, याही गोष्टी आता कळत असतात. तेच आता ईश्वरी नम्रताला बोलत असते की चल मी तोपर्यंत पटकन आवरून येते, कारण आपल्याला स्पर्धेची सुद्धा तयारी करायची आहे आणि आपल्यामधलं ना कोणीही जिंकलं ना तरी आपल्याला चालणार आहे, पण स्पर्धा ही उत्तमच जायला हवी आणि आपल्यामधला दोघांमधलाच विनर यायला हवा. तू जिंकू दे अथवा मी जिंकू दे, कारण आपल्याला ना या स्पर्धेमध्ये आपण का भाग घेतला आहे त्यासाठीच घेतला आहे ना, की कोणीही जिंकलं तरी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ईश्वरीच्या मनामधल्या ज्या काही भावना असतात त्या वेगळ्याच असतात, पण इकडे स्वतःचाच फक्त विचार करून चालणारी ही नम्रता ती आता चक्क आपल्या बहिणीच्या म्हणजेच इशूच्या जीवावर उठलेली असते. त्याबद्दल तर तिला आता काहीच वाटत नसतं. तिला असं वाटत असतं की फक्त तिने जिंकावं. मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जी इशू आहे ती मात्र म्हणत असते की चल ताई मी येते, आणि असं बोलून ती आता जात असते तिकडनं. म्हणजेच आता नम्रताशी तिचं बोलून वगैरे झालेलं असतं. नम्रताला 4 गोष्टी तिने सांगितल्यासुद्धा असतात चांगल्या, पण ज्या काही गोष्टी चांगल्या असतात त्या नम्रताला मुळात घ्यायच्याच नसतात ना, कारण नम्रताला असं वाटत असतं की या घरावर फक्त आणि फक्त आपण आपले अधिकार सांगायला हवेत, ज्याच्यासाठी आपण ही स्पर्धा जिंकायला हवी. आणि ती वल्लरीच्या नादी लागून हे सगळे उद्योग करत होती, पण तिला हे माहीत नव्हतं की वल्लरी जी आहे ती किती पोचलेली आहे, ती तिचा कसा वापर करून घेते. वल्लरीने मात्र चांगलाच वापर करून घ्यायचं आता नम्रताचं ठरवलेलं होतं आणि नम्रतासुद्धा तिचं ऐकून तिच्या पद्धतीने स्वागत होती. इकडे आता वल्लरीचं डोकं फिरलेलं असतं. वल्लरी विचार करते काय बोलावं काय आता या मुलीला, खरंच ना. मग आता नम्रतालाही राग आलेला असतो, कारण नम्रताचा प्लॅन जो आहे तो फेल गेलेला असतो. म्हणून नम्रता जे ईश्वरीने कपडे दिलेले असतात ना ते तिथे फेकून देते आणि ती म्हणत असते की धड एक कामही कोणतंच होत नाही आहे, का असं होतं आहे प्रत्येक वेळेला, असाही विचार ना आता ती करू लागलेली असते. तिला आता खूपच जास्त असा राग येत असतो. समजत नसतं, कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यामुळेच ना आता काही गोष्टी ना विचार ती करत असते. तेच आता मुद्दामून वल्लरी तिच्याजवळ येते आणि वल्लरी नम्रताला म्हणत असते की नम्रता काय होते तुला. मग नम्रता म्हणत असते की आज आताही बघितलं ना मी काहीतरी प्लॅनिंग व्यवस्थित करते, पण ते प्लॅनिंग काही झालं तरीसुद्धा सक्सेस होतच नाही आहे. मग त्यासाठी थोडं आधी पाणी पिऊन घे बरं, असं बोलून मुद्दामून ना आता ती तिला पाणी वगैरे देत असते, तिला शांत करत असते. कारण वल्लरीला माहिती आहे की आपलं पुढचं काम जे आहे ना ती हीच मुलगी करणार आहे. आपण उगाच आहे ना चिडचिड करून काही होणार नाही आहे हे वल्लरीने ओळखलेलं असतं, आणि त्यामुळेच ना वल्लरी जी आहे ती आता विचार करू लागते आणि ती आता नम्रताला बोलत असते की हे बघ नम्रता, मला असं वाटतं ना की तुला मी एक गोष्ट देते, ती गोष्ट तू करशील ना तर या स्पर्धेत विजय मात्र तुझाच आहे. नम्रता म्हणत असते की काय बोलताय तुम्ही, म्हणजे मला कळलं नाही. मग तेच आता नम्रताला इकडे मात्र वल्लरी सांगत असते की तुला ह्या स्पर्धेमध्ये जिंकवण्यासाठी ना मी मला जितके प्रयत्न करता येतील ना तितके सगळे प्रयत्न करते, आणि मला मनापासून असं वाटतं की ही स्पर्धा तू जिंकावी, कारण या घरामध्ये ना तुझा दबदबा असावा असं मला वाटतं. आणि त्याचसाठी ना मी आता एक प्लॅनिंग घेऊन आलेली आहे. माझ्याकडे हे औषध आहे, हे जर औषध आहे ना तू जर त्या ईश्वरीला दिलंस ना तर ईश्वरी काही स्पर्धेमध्ये हजर राहणार नाही बघ. मग आता ईश्वरीच्याबद्दल म्हणजेच ईश्वरीला काहीतरी हानी करायची यासाठी नम्रताकडे एक आता औषधाची बॉटल जी आहे ती वल्लरीने दिलेली असते. मग वल्लरी जशी ती तिला बॉटल देते ना तसं मात्र आता नम्रताच्या मनामध्ये प्रश्न येतो. नम्रता आता विचार करते की खरंच या सगळ्या काही गोष्टी करणं शक्य आहे का, म्हणजे ह्या करण्या गोष्टी बरोबर आहेत का, असाही विचार ना आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि त्याचसाठी ना आता थोडा का होईना विचार जो आहे तो आता सुरू असतो. कारण मग आता वल्लरीला ती म्हणत असते की प्लीज ना तुम्ही मला एक गोष्ट सांगता का, समजून घेता का, म्हणजे काही काही गोष्टी आहेत ना त्या मला असं वाटतात की नको करायला, म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी आपलं चुकतं आहे, हे सगळं काही करणं योग्य आहे का, असंही आता ती म्हणत असते. मग तेव्हाच ना बघ बाबा, मी माझ्या परीने प्रयत्न करते, तुला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर ते तुझं तुझ्याकडे आहे. मी तुला सांगते की तुला काय काय करायचं आहे, पण जर तुला या गोष्टी ऐकायच्याच नसतील ना तर त्या सगळ्यामध्ये ना
मी तुला काहीच बोलणार नाही आहे, तुला जे करायचं आहे ते कर, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना तिच्या हातामध्ये जे आहे ते आता दिलं जातं आणि मग जेव्हा तिच्या हातामध्ये ते लिक्विड दिलं जातं तेव्हा मात्र आता ती थोडासा का होईना आता विचार करत असते, कारण तिला ना आता काही देखील समजत नसतं की कसं कसं सगळं काही करायचं आहे ते. पण तिला हे मात्र कळत असतं की आपण जे आहे ते काही झालं तरीसुद्धा ना ह्याच्यामध्ये मदत करायला हवी, कारण हे जर आपण असंच ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण जसं आई म्हणतायत तसं जर मी केलं तर यामध्ये माझाच काहीतरी फायदा आहे, असाही विचार आता असणारी नम्रता करत असते. मग नम्रता ठरवते की चला आपण असं तसं वेळ घालवण्यापेक्षा ना आपण आता कामाला लागायला हवं, आणि म्हणूनच मग आता त्याचं आता युक्ती करायला सुरुवात होते. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात तेव्हा मात्र आता वल्लरी खूप जास्त खुश असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता मुद्दामूनच ना नजर बरोबर असते की कधी येणार आहे एकदाची ती, आणि मग आता ती बघते आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की नाही, ही तर आता सरळ चालतच येत आहे. मग तेव्हाच ना तिच्या पायाखाली मुद्दामून लाटणं ठेवलेलं असतं, तर ईश्वरी त्या लाटण्यावरून घसरून ना पडते, आणि ईश्वरी जशी त्या लाटण्यावरून घसरून पडते ना तसं मात्र आता इकडे असणारा जो अर्णव असतो ते हे सगळं पाहतो, तो तिकडे धावून जातो. पण इकडे आता जो राकेश आहे त्यांनी सुद्धा आता प्लॅनिंग केलेलं असतं, कारण त्यालाही असंच वाटत असतं की आपण असं तसं राहून चालणार नाही, काहीतरी आता करायला हवं. आणि त्याचसाठी तो आता ठरवतो की चला आपण आहे ना आता या अर्णवचा काटा काढायचा, उद्याची सकाळ ही त्याची शेवटची सकाळ असेल, असंही तो आता म्हणत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.